नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे नाव आहे मुंजा. पौराणिक ग्रंथानुसार अस्तित्वात असलेल्या माहितीनुसार जो कोणी ब्राह्मण समाजातील 5 वर्षाचा बालक मुंज होण्या अगोदर किंवा मुंज झाल्यानंतर लागलीच 2 दिवसाच्या आत मृत्यू पावतो, अशा मुलांची आत्मा मुंजा या कनिष्ठ देवतेत बदलते. 5 वर्षाच्या मुलाची आत्मा ही शुद्ध असल्याने, त्याला कसलीच जाण नसल्याने त्याच्या देहाला अग्नी दिला जात नाही, कारण त्यांच्या मनात पाप, मोह, तीव्र इच्छा असं काहीच नसतं. मग अशा बालकांचं प्रेत पिंपळाच्या झाडाखाली गाडलं जातं. परंतु कधीकधी असंही घडतं, मुलांमध्ये लवकर समजूतदारपणा येतो. त्या मुलाच्या मनात पाप, मोह किंवा काही इच्छा तयार होतात आणि जर अशा प्रकारचा मुलगा मुंज होण्या अगोदर निधन पावला तर त्याची आत्मा मुंजा या अतिप्रकांड कनिष्ठ शक्तिशाली देवतेमध्ये मोडते. हा मुंजा इतका शक्तिशाली असतो का कोणत्याही देवळात जाऊ शकतो, दैवी मंत्र पठण करू शकतो. मुंजा हा पिंपळावर वास करतो. जर रात्री अपरात्री कोणी त्या पिंपळाखालून गेलं तर मुंजा त्या व्यक्तीला त्रास देतो. मुंजाने जर कोणत्या व्यक्तीला झपाटलं तर त्या माणसाला भयंकर मृत्यूदायक त्रासांना सामोरं जावं लागतं. असाच एक सत्य अनुभव आज आपण ऐकणार आहोत. रेवती सुशांत मोरांडे हिचं नुकतंच सुशांत रामोनाथ मोरांडे याच्यासोबत अरेंज मॅरेज झालं होतं. सुशांतराव पेशाने एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते, ज्याने घरामध्ये पैशाची कमी कधी भासली नव्हती. अतिउच्च शिक्षणाच्या प्रभावामुळे सुशांतराव देव या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते. हा म्हणजे प्रथम ते देव मानायचे, परंतु जशी बाहेरची हवा लागली, शिक्षणाची मात्रा मेंदूत वाढू लागली, तसे त्यांचे सामान्य मत बदलले. विज्ञानाच्या प्रगतीसहित विचारात काही नवीन बदल घडले. आता त्यांच्या मते या जगात देव, भूत, सैतान या साऱ्या गोष्टी म्हणजे फक्त कल्पना होत्या. जगात फक्त पैसा महत्त्वाचा आहे, देव नाही. देव ही गोष्ट फक्त एक अविचारी कल्पना आहे, असे त्यांचे उच्च विचार तयार झाले होते. एकीकडे नास्तिक सुशांतराव जे देवावर विश्वास ठेवत नव्हते, तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी ज्यांचा देवावर अपरंपार विश्वास होता. रेवतीबाई या आई जगदंबाच्या असीम भक्त होत्या आणि जो कोणी आई जगदंबेचा भक्त असतो त्याला संकटात लढण्याची ताकद जगदंबेकडून मिळते. अशीच ताकद या अनुभवात रेवतीबाईंना आईकडून लाभली. सन 1999 रेवतीबाईंचं लग्न होऊन 2 वर्ष उलटली. या 2 वर्षात रेवतीबाईंनी सुशांतचा सर्व स्वभाव जाणून घेतला होता. त्यांचा देवावर विश्वास नाही, ते नास्तिक होते, हे सुद्धा रेवतीने स्वीकारलं होतं. आणि रेवतीला हे सुद्धा ठाऊक होतं का आपल्या नवऱ्याचा आपल्यावर खूपच जीव आहे. सुशांत परिवारासहित आपल्या गावातल्या जुन्या घरी राहायचे. त्यांच्या घरात पत्नी रेवती यांच्यासोबत वडील रामोनाथ, मोठा भाऊ श्रीकांत जे डॉक्टर होते आणि त्यांच्या पत्नी मीना व 2 लहान मुलं असा परिवार होता. सुशांतच्या आई मंगलाबाई यांचं काही वर्षा अगोदर निधन झालं होतं. सुशांतचं गावातलं घर तसं जुन्या बांधणीतलं.
जे सुशांतरावांना जरा बोरिंग वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी त्यांच्या हक्क असलेल्या गावाबाहेरच्या एका जमिनीवर स्वतःचा नवीन बंगला बांधायचा असं ठरवलं. तसं सुशांत यांनी एके दिवशी संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर सर्वांचं जेवण वगैरे झाल्यानंतर हॉलमध्ये सर्वांना एकत्र बसवून सर्व परिवारातील सदस्यांसमोर नवीन घर बांधण्याची कल्पना मांडली. सुशांत नवीन घर बांधणार ही कल्पना रेवतीला सुद्धा नव्हती, म्हणून त्यांना आनंद आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सुशांतच्या नवीन घर बांधण्याच्या कल्पनेला कोणाचाही विरोध नव्हता. सुशांतच्या भावाने आणि वहिनीने त्याचं मनापासून अभिनंदन केलं. सुशांतने कामावरून घरी येताना पेढे आणलेच होते. त्याच पेढ्यांनी परिवारातल्या सर्व सदस्यांचं तोंड गोड केलं. घरातील वातावरण म्हणजे आनंदाचा स्फोट झाल्यासारखं प्रसन्न झालं होतं. पण या आनंदाच्या क्षणी एक गोष्ट मात्र खटकण्यासारखी होती आणि ती म्हणजे सुशांत यांचे वडील रामोनाथ. हॉलमध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर जरी आनंद झळकत असला तरी रामोनाथ यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळे भाव पसरले होते. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख, भीती, उदासीनता या सगळ्याच भावनांचा उद्रेक झाला होता. त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं मनात असंख्य अशा भीतीदायक विचारांचे चक्र सुरू आहे, ज्याने ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. पण अशी कोणती गोष्ट होती जी रामोनाथ यांना भेडसावत होती? आपल्या मुलाने नवीन घर बांधायचं ठरवलंय ही गोष्ट ऐकताच पित्याने आपल्या लेकाला आनंदाने मिठी मारायला हवी होती. पण सुशांतच्या वडिलांचा चेहरा सुतक लागल्यासारखा पांढरा फट्ट पडला आणि त्या आनंदाच्या क्षणाला त्यांचा असा सुतकी चेहरा कोणाच्या नजरेतून सुटला नाही. शेवटी सुशांत पेढ्यांचा बॉक्स घेऊन त्यांच्या वडिलांजवळ आले. त्यांना कसल्या तरी चिंतेत बुडालेलं पाहून सुशांतने हाक मारली आणि बाबांच्या खांद्यावर हात ठेवला. तसे रामोनाथराव प्रथम दचकले. भीतीदायक धक्का बसल्यासारखे तंद्रीतून बाहेर आले. 2 क्षण त्यांचे श्वास फुलले. कपाळावर साचलेला घाम खाली पडू लागला. हातापायांना भूकंप आल्यावर जशी धरणी कंपन पावते तसा कंप सुटला होता. सुशांतने पेढ्यांचा बॉक्स बाजूला ठेवला. रेवतीला पाणी आणायला सांगितलं. रेवतीकडून पाण्याचा ग्लास घेऊन वडिलांना हाताने पाणी पाजलं. थंडगार पाणी पिल्यावर रामोनाथ यांना जरा बरं वाटलं आणि मग डॉक्टर असलेल्या मोठ्या मुलाने श्रीकांतने रामोनाथांची तपासणी केली. छातीचे ठोके, हाताची नाडी तपासली. घरातले सर्वच जण अचानक चिंताग्रस्त झाले. रामोनाथ यांना अचानक काय झालं कोणालाच समजत नव्हतं. तोच श्रीकांत म्हणाले, बाबा मी तुम्हाला चेक केलंय आणि एक डॉक्टर म्हणून सांगू शकतो का काही वेळा अगोदर तुम्ही कोणत्या तरी गहन विचारात बुडाला होतात, ज्यात काळजी, चिंता, भीती सारंच होतं. त्यात सुशांतने जेव्हा तुमच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तुम्ही दचकलात. तुमचा BP हाय झालाय. तेव्हा तुमच्या मनात जे काही असेल ते सांगा, नाहीतर विचार करून अजून धोका वाढेल. श्रीकांत काळजीने म्हणाला. त्याच्या वाक्याला सर्वांनी दुजोरा दिला व रामोनाथांना चिंतेचं कारण विचारलं. सर्वांच्या आग्रहाने शेवटी रामोनाथांचा नाईलाज झाला. त्यांना एक गोष्ट आपल्या परिवारापुढे मांडावीच लागणार. शेवटी रामोनाथ यांनी मोठा श्वास घेत सांगितलं, ठीक आहे, ऐका. रामोनाथ गंभीर स्वरात बोलू लागले. त्यावेळी हॉलमध्ये कमालीची शांतता पसरली. रामोनाथ म्हणाले, आता मी जे काही सांगेल त्यावर तुमचा विश्वास बसेल की नाही हे मी सांगू शकत नाही, पण जे मला माहिती आहे तेच सांगतो. आपल्या गावची वेस ओलांडल्यावर 15 मिनिटावर आपली जमीन लागते
आणि आपल्या जमिनीपासून 5 मिनिटाच्या अंतरावर ब्राह्मण देशमुख कुटुंबाचं शेत आहे. त्या शेतावर एक अवाढव्य भला मोठा पिंपळ आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली एक मुंजाचं प्रेत गाडलंय, ज्याची आत्मा त्या पिंपळावर वास करते. हे बोलताना रामोनाथांच्या डोळ्यांच्या कडा विस्फारल्या गेल्या. ती विस्फारलेली नजर अगदी सर्वांच्या डोळ्यातून काळजात शिरू पाहत होती. रामोनाथराव यांनी मुंजाची हकीकत, ती घटना सांगायला नुकतीच सुरुवात केली तोच सुशांत जागेवरून उठला आणि उपहासाने म्हणाला, "काय बाबा तुम्ही?" सुशांतच्या बोलण्यात निराशा, अविश्वास जाणवत होता. आणि का नाही जाणवणार? जिथे जग चंद्रावर जाण्याची स्वप्न पाहतंय तिथे काही लोक भ्रामक कल्पनेत गुंतलेत. भूत, पिशाच्च, डाकीन, जकीन, ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्यांना भिण्याचं कारण तरी काय? रामोनाथरावांनी मुंजाची हकीकत सांगायला सुरुवात केली, पण सुशांतने त्यांना मध्येच अडवलं. विज्ञानवादी व्यक्तिमत्वाचा विकास असलेले सुशांत ही हकीकत ऐकायला तयार होत नव्हते. त्यात त्यांच्या मोठ्या भावाचं म्हणजे डॉक्टर असलेल्या श्रीकांतचे विचारसुद्धा त्याच्याशी जुळत होते. "बाबा, अहो काय तुम्ही? ही सगळी अंधश्रद्धा आहे. असलं काहीच अस्तित्वात नसतं. आणि बाबा प्लीज, तुम्ही अशा गोष्टींवर विचार करत जाऊ नका. वयोमानानुसार तुमच्या तब्येतीला ठीक नाही ते." श्रीकांतने असं म्हणत रामोनाथरावांची समजूत काढली. रामोनाथरावांना ठाऊक होतं, या दोन्हीही उच्च शिक्षित मुलांसमोर या गोष्टीचा उल्लेख करणं म्हणजे मूर्खपणा ठरेल. म्हणूनच हकीकत सांगण्याअगोदर ते म्हणाले सुद्धा होते, "मी जे काही सांगेल त्यावर तुमचा विश्वास बसेल की नाही हे मी सांगू शकत नाही, पण जे मला माहिती आहे तेच सांगतोय." पण त्यांची हकीकत मनाने दिलेल्या कौलाप्रमाणे सत्य असून अर्धवटच राहिली. त्यांचं बोलणं श्रीकांत आणि सुशांत यांनी अर्ध्यात थांबवलं. दोन्ही मुलांच्या बायका नवऱ्याच्या हाताखाली होत्या म्हणून त्यांनीही चकार शब्द काढला नाही. परंतु देवाधर्माची जाण असलेल्या रेवतीला कुठेतरी सासरेबुवांच्या भीतीमार्फत एक धोक्याची सूचना मिळत होती. मनाला काहीतरी भयंकर घडणार आहे याची जाणीव झाली होती. मुळात त्यांचा स्वभाव हट्टी किंवा भांडखोर नव्हता, त्यामुळे त्या फक्त शांतपणे उभ्या होत्या. पण त्यांचं मन मात्र मोठ्याने ओरडून सांगत होतं, "थांबव, हा विषय वाढण्यापासून वेळीच थांबव, कारण इथं धोका आहे. वेळ निघून गेली तर पश्चातापही करता येणार नाही." मनातल्या या विचारांना दाबून रेवती गप्प उभ्या राहिल्या. श्रीकांतने रामोनाथरावांना जास्त वेळ झाल्याने त्यांच्या खोलीत नेऊन सोडलं. त्यांना एक झोपेची गोळी दिली, ज्याने ते जास्त विचार करत बसणार नव्हते. श्रीकांत त्याच्या वडिलांना झोपेची गोळी देऊन सुशांतच्या खोलीत आले. रेवती, मीना तिथेच उपस्थित होत्या. मुलांना त्यांनी त्यांच्या रूममध्ये झोपवलं होतं. दोन्ही भावंडांमध्ये त्याच रात्री बंगला कसा बांधायचा याची प्लॅनिंग सुरू झाली. सुशांतच्या ओळखीचे एक बिल्डर होते. त्यांनी बिल्डरला कॉल केला, बंगला बांधण्याची कल्पना सांगितली. त्यानंतर बिल्डरने येऊन जमीन पाहिली आणि काम होऊन जाईल असं म्हटलं. सुशांतकडे पैसे तयार असल्याने काम अगदी जलद गतीने सुरू झालं. पाहता पाहता वेळेचे चक्र फिरले. कॅलेंडरवरच्या तारखा बदलत गेल्या आणि शेवटी सुशांतरावांचा बंगला बनून तयार झाला. अशात एके दिवशी चांगला मुहूर्त शोधून सुशांत आणि रेवती गृहप्रवेश करून त्या बंगल्यात राहायला आले. ज्या बंगल्यात या जोडप्याची नवी सुरुवात होणार होती. पण सुखाची नाही बरं का, दुःखाची, भीतीची, थरथराट माजवणारी एक भयंकर दृष्टचक्राची सुरुवात, ज्यापासून सुशांत
आणि रेवती अजाण होते. सुशांतरावांचा बंगला म्हणायला 2 मजली शाही बांधणीचा गावातल्या घरापासून चालत गेल्यावर अर्ध्या तासाच्या अंतरावर होता आणि रामोनाथरावांच्या म्हणण्यानुसार बंगल्यापासून डाव्या हाताला 100 मीटर अंतरावर तो आवाढव्य आकाराचा पिंपळ उभा होता, ज्या झाडावर एक मुंजा कनिष्ठ देवतेचा वास होता. ज्या शक्तीला घाबरून रामोनाथरावांना वाटत होतं का सुशांतने शेतावर घर बांधू नये, पण वडिलांच्या या भाकड अंधश्रद्धामय कथांना न जुमानता सुशांतने बंगला बांधला आणि ठरल्याप्रमाणे नियतीने तिची चाल खेळायला सुरुवात केली. सुशांत आणि रेवती दोघांनाही नव्या घरात येऊन फक्त महिनाच उलटला होता. सुशांत सकाळी 7 वाजता कामाला जायचे, ते थेट रात्री 8 वाजता परत यायचे. त्यामुळे एवढ्या मोठ्या बंगल्यात रेवतीचा जीव म्हणजे पिंजऱ्यात बंद केलेल्या पक्ष्यासारखा व्हायचा. ही भली मोठी वास्तू तिला खायला उठायची. त्यासहित किचनमध्ये काम करताना ओट्याच्या समोर 2 झापांची भली मोठी खिडकी होती. त्या खिडकीतून पुढे पाहता दूर 100-1 मीटर अंतरावर देशमुखांचं शेत होतं आणि त्याच शेतात तो आवाढव्य आकाराचा पिंपळ होता, ज्या झाडाकडे पाहताना रेवतीच्या कानात आपल्या सासऱ्यांचे शब्द घुमायचे. त्या पिंपळावरच्या मुंजाची हकीकत अर्धवट ऐकली असली तरी त्याची भीती मात्र रेवतीच्या मनात पूर्णपणे तयार झाली. आणि याचं कारण म्हणजे त्या पिंपळाच्या झाडाकडे पाहताना मनावर भीतीची छाया चढायची. काळ्याशार जाडजूड अजगराच्या कातडीसारखं ते खोड, उंचनी उंच, लांब लांब पसरलेल्या फांद्या, ज्याने खाली काळीशार सावली पसरली होती. त्या झाडाकडे पाहता असं वाटायचं का मनावर काहीतरी हावी होऊ पाहत आहे. न जाणो का, पण त्या झाडाकडे पाहताना वेळेची जाणीव राहत नव्हती. असं वाटायचं शरीर कोणाच्या तरी अधिपत्याखाली गेलंय, संमोहित झाल्यासारखं वाटायचं. आणि मग अचानक सर्व शरीराला झटका बसायचा. ती अमानवीय अपरिचित शक्ती, तिचं पाश तुटायचं. जणू त्या घरात अजून काहीतरी होतं जे त्या शक्तीच्या आणि यांच्यामध्ये कवचासारखं उभं असावं, जे रेवतीबाईंना झपाटून देत नव्हतं. तामसी, छळवादी अशा अमानवीय शक्ती या फार हट्टी असतात. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपलं सावज हेरण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्या कनिष्ठ शक्तीने आपल्या मायावी जाळ्यात सुशांतरावांना ओढलं. एके रात्री जेवण आटपून भांडी वगैरे घासून साधारण 10च्या सुमारास रेवती व सुशांत झोपण्याची तयारी करत होते. त्यांची झोपायची खोली 2ऱ्या मजल्यावर होती, ज्या कारणाने पहिल्या मजल्यावर सर्व काही अंधाराच्या तळ्यात बुडालं होतं. संध्याकाळी लावलेला देवघरातला दिवासुद्धा अखेरची घटका मोजत होता. त्या दिव्याचा मंद प्रकाश देवघरात असलेल्या आई जगदंबेच्या प्रतिमेवर पडला. त्या फोटोला पाहून असं वाटायचं, आई जगदंबेच्या फोटोवर जोपर्यंत प्रकाश आहे तोपर्यंत काहीही अनर्थ होणार नाही. 5-10 मिनटं झाली आणि सोनेरी रंगाच्या दिव्यातलं वीदभर तेल संपलं. तशी फुसकन नागमोडी वळणाची सफेद वाफ सोडत दिवा झपकन विझला. आणि इकडे 2ऱ्या मजल्यावर आपल्या खोलीत शांतपणे झोपलेल्या सुशांत आणि रेवती दोघांच्याही कानावर कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज पडला. झटकन दोघांचे डोळे उघडले. रेवतीला तर भीतीदायक धक्काच बसला. अचानक आलेल्या आवाजाने श्वास छातीतच अडकला. रात्रीचे 11:30 वाजले होते आणि अशा सुनसान वेळी आजूबाजूला एकही घर नसताना कुत्री का भुंकत असावीत?
सुशांतच्या मनात ही जरा संशयाची बाब आली. चोर वगैरे आले नसतील ना, हा विचार त्याच्या मनात आला. पण रेवतीच्या मते कुत्री रात्रीची अशी विव्हळणं, भुंकणं ही अशुभाची संकेत देतात. त्या 4 पायांच्या प्राण्यांना म्हणे रात्रीची वाईट हवा जाणवते, अमानवीय शक्ती, लहरी ते पाहू शकतात. असंच काही आपल्या बंगल्याभोवती असेल तर, आणि त्याची जाणीव या कुत्र्यांना झाली असावी. रेवतीच्या मनात आलेल्या या भीतीच्या प्रश्नांनी काहूर माजलं. पण बोलून कसं दाखवायचं? नवरा ठरला नास्तिक, त्याला हे विचार कधीच मान्य झाले नसते. रेवती, तू थांब इथे, मी बाहेर पाहून येतो. चोर असू शकतो, नाहीतर कुत्रे असेच भुंकणार नाहीत, सुशांतने सांगितलं. रेवतीला एक वेळ असं सुद्धा वाटलं नवऱ्याला थांबवावं, पण सुशांतची क्रिया फारच जलद होती. ते बेडवरून कधी उठले आणि दरवाजापर्यंत गेले हे रेवतीला कळालं सुद्धा नाही. सुशांत जिना उतरून बाहेर आला. बाहेर येऊन पाहिलं तर बंगल्याच्या आजूबाजूला कोणतीही मानवी वस्ती नव्हती. सर्वत्र शुकशुकाट. भुंकणारे कुत्रेसुद्धा न जाणो कुठे गेले. आता तिथे एकही कुत्रा दिसत नव्हता. किंवा तो आवाज फसवा तर नसावा, सावज जाळ्यात ओढण्यासाठी. खाली तपकिरी रंगाची माती, आजूबाजूला शांत उभी झाडं आणि सुशांतपासून समोर दूर उभा तो पिंपळ. चंद्राच्या निळसर प्रकाशात त्या झाडाची कांती उजळून निघाली होती. हे पिंपळाचं झाड एखाद्या जखिनीप्रमाणे काळीशार अंधारी चादर अंगावर पांघरून उभंय असं वाटायचं. त्याच्याकडे पाहताना असं जाणवत होतं झटकन ते झाड जागेवरून उठेल, तुरू तुरू चालत अंगावर धावून येईल आणि त्या जाडजूड खोडाच्या जागी त्याचा जबडा आव असेल. एका घासात हाड मांस कट कट आवाज करत चावत आपल्याला भक्ष्य बनवेल. सुशांतरावांची तंद्री तुटली. त्यांनी बॅटरी सोबत आणली होती. ती पेटवून तिचा पिवळसर प्रकाश अवतीभोवती टाकला. आता सुशांतराव जागेवरून हळूहळू पिंपळाच्या झाडाच्या दिशेने निघाले. त्यांच्या हातातील बॅटरीचा उजेड पिंपळाच्या झाडावर पडला आणि त्या क्षणाला पिवळसर उजेडात सुशांतरावांना पिंपळाच्या खोडामागून एक सफेद पिठासारख्या रंगाचं डोकं आपल्याकडे पाहतंय हे दिसलं. पण जसा प्रकाश त्या पांढऱ्या मैताड चेहऱ्यावर पडला तसं ते डोकं झटकन खोडाआड गेलं. सुशांतरावांचा संशय आता पूर्ण पक्का झाला. नक्कीच पिंपळाच्या खोडामागे चोर लपलाय आणि तो पळून जाण्या अगोदर आपण त्याला पकडायला हवं. मागचा पुढचा कसलाही विचार न करता सुशांतराव थेट पिंपळाच्या झाडाच्या दिशेने धावले. परंतु इतक्या रात्री अशा सुनसान जागी आपल्या सोबत कोणी नसताना एकट्याने असं धाडशी पाऊल उचलणं हुशारीचं काम होतं का? सुशांतरावांच्या मनात हा विचारच आला नाही. कारण त्यांच्या दृष्टीने त्या पिंपळामागे फक्त चोर होता. पण पिंपळाच्या खोडामागे जे उपस्थित होतं ती एक कनिष्ठ, तामसी, छळवादी शक्ती जी कित्येक वर्ष सावजाच्या प्रतीक्षेत होती आणि आज तिला सुशांतरूपी सावज मिळालं होतं. सुशांत धावत खोडामागे आले. बॅटरीचा प्रकाश त्यांनी पुढे मारला आणि समोर पाहतात तर काय, पिंपळाच्या खोडामागे कोणीच नव्हतं. मग आत्ता डोळ्यांना दिसलं ते काय? बॅटरीच्या प्रकाशात तो पिठासारखा पांढरा चेहरा, ते मुंडकं खोडामागे जाताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. मग आता कुठे गेलं? आपल्याला भास झाला असावा का? आणि शेवटी त्यांनी भास झाला हेच मान्य केले. जरा वेळ झाडाजवळ उभे राहिले. हातातील बॅटरी
पिंपळावर मारली. पिवळ्या रंगाच्या उजेडात झाडावरची हिरवी पानं, फांद्या सर्व काही नजरेला दिसत होतं. त्यांनी बॅटरीचा उजेड जसा खाली केला तसा तो पिंपळाचा भाग पुन्हा अंधारात बुडाला. काही वेळ सुशांत तिथेच थांबले आणि मग जशी खात्री झाली का नक्की भास झाला तसे ते पुन्हा बंगल्यावर जायला निघाले. पण मध्येच त्यांना लघुशंका आली. प्रेशर जास्त असल्याने त्यांनी नेमकी पिंपळाच्या झाडाखालीच लघुशंका केली आणि पुन्हा बंगल्यावर आले. नास्तिक असलेल्या सुशांतरावांना कसलीच जाणीव नव्हती का त्यांनी एका मुंजाच्या घराखाली मूत्रविसर्जन केलं होतं. कनिष्ठ शक्तींचा कोप हा फार भयानक असतो आणि सुशांतरावांच्या या क्रियेने त्या शक्तीचा राग उफाळून वर आला, कारण त्यांनी त्याची जागा घाण केली. इतका वेळ झाला तरी सुशांत परत कसे आले नाहीत म्हणून रेवतीला काळजी वाटू लागली. खोलीतील खिडकीतून त्यांनी बाहेर पाहिलं तसे रेवतीला त्या पिंपळाच्या झाडाजवळून बॅटरीच्या उजेडात बंगल्याच्या दिशेने चालत येणारे सुशांतराव दिसले, ज्यांना पाहून रेवतीला जरासा धक्का बसला. कारण या अशा वक्ताला पौर्णिमेच्या रात्री पिंपळाच्या झाडाजवळ हे का गेले आणि कशासाठी? चंद्राच्या उजेडात त्या पिंपळाची निळसर आकृती आणि काळीशार छाया पाहताच रेवतीच्या पोटात भीतीने खड्डा पडला. नजरेला काही केल्या ते दृश्य पाहावेना. अजून थोडा वेळ त्या पिंपळाकडे पाहिलं असतं तर न जाणो भीतीने भोवळ आली असती. झटकन रेवती खिडकीपासून दूर झाल्या. खिडकीवर पडदे ओढून घेतले. तोच खोलीचा दरवाजा उघडून सुशांत आत आले. बॅटरी बाजूला ठेवून रेवतीला म्हणाले, रेवा, कोणी नाही बाहेर, झोप, रात्र झाली आहे. असं म्हणत सुशांत अंथरुणात पडले आणि दिवसभर कामाचा व्याप असल्याने त्यांना लागली झोपही लागली. रेवती मात्र टक्क डोळ्यांनी जागी होती. तिच्या मनात तोच विचार घोंगावत होता, सुशांत इतक्या रात्री पिंपळाजवळ का गेले? हा विचार करता करता केव्हा तरी 1-1:30च्या दरम्यान तिचा डोळा लागला. म्हणतात ना, आपण झोपण्यापूर्वी अंथरुणात जे काही विचार करतो तेच विचार स्वप्न स्वरूपात मेंदू आपल्याला दाखवतो. त्या रात्री रेवतीला स्वप्नदृष्टांत घडला. बंद डोळ्यासमोर तेच दृश्य दिसू लागलं. सुशांतराव खोलीतून बाहेर पडले. हॉलमधून चालत त्यांनी दरवाजा उघडला. अंगणात आले. बॅटरीच्या प्रकाशात त्यांना पिंपळाजवळ तो प्रेताळ पांढरा चेहरा दिसला. तो चेहरा पाहताच सुशांत धावत पिंपळाजवळ आले आणि त्यांनी खोडामागे पाहिलं, पण समोर कोणीच नव्हतं. सुशांतरावांनी त्यानंतर लघुशंका केली आणि पुन्हा बंगल्याच्या दिशेने आले. रेवतीला स्वप्नावाटे ते भयंकर, हृदयाचा थरकाप उडवणारं पुढचं दृश्य नजरेसमोर घडताना स्पष्ट दिसत होतं. स्वप्नात तिला दिसतंय, सुशांतराव जसे घराकडे निघालेत त्यांच्या मागे काहीतरी येतंय. शरीराने 2 फूट उंच, टक्कल केलेलं, भोवऱ्याच्या जागी एक वळवळती काळीशार शेंडी, प्रेताळ पांढरा चेहरा, डोळ्याभोवती काळी वर्तुळं, आतील बुबुळ निळसर कचागड्यासारखी, वखवखत्या कपटधारी नजरेने ते सुशांतरावांच्या मागे चालत होतं. ओठ ताणल्यासारखे होते, कारण ते दात विचकत हसत सुशांतरावांकडे पाहत होतं. नाक चेटकिनीसारखं लांब सडक, खांद्यावर सफेद रंगाचं जानवं घातलेलं, कमरेखाली सफेद रंगाचं 2 झापांचं धोतर, असा हा मुंजा सुशांतरावांच्या मागे येत होता. सुशांत दरवाजातून आत आले तसा तो मुंजा घरात घुसला. घरात त्या शक्तीचा प्रवेश होताच
देवघरातील मंदवातीचा दिवा झपकन विझला. जणू दैवाने सुद्धा त्यांची साथ सोडली का काय. दिवा विझला हे स्वप्नात पाहताच रेवती झटकन जागेवरून उठली. तिचं पूर्ण अंग घामाने भिजलं होतं. छाती भात्यासारखी वर खाली होत होती. डोळ्यांची बुबळं जराशी वटारली. घशाला कमालीची कोरड पडली. बाजूला ठेवलेल्या तांब्यातून रेवतीने घटाघट पाणी पिलं आणि आपसूक तिची नजर घड्याळाच्या काट्यावर गेली. सकाळचे 6:15 वाजले होते. सकाळचं स्वप्न सत्य होतं. जर असं काही खरंच घडलं तर? रेवतीच्या मनात प्रश्न आला आणि त्या प्रश्नाने तिच्या अंगावर एक काटा उभा राहिला. शेवटी उठायची वेळ झाली होती. रेवती अंथरुणातून उठल्या. फ्रेश होऊन घरकामाला लागल्या. त्या तो स्वप्नदृष्टांत विसरून गेल्या. पण सुशांतचे पुढील दिवस मात्र बेचैनीचे सुरू झाले. सुशांतरावांच्या त्या रात्रीच्या कृतीनंतर त्यांना फारच विचित्र भावना जाणवू लागल्या. शरीरात बदल होत होते. मनात सतत नैराश्य, उदासीनता, एक असमंजस अनामिक भीती जाणवायची. विचारलं तर सांगता आली नसती अशी भीती. कंपनीमध्ये कामावर लक्ष लागत नव्हतं. थोडंसं काम केलं का अंगावर आळस चढायचा. मेंदू बधीर झाल्यासारखा वाटायचा. त्यांना योग्य तो निर्णय घेताच येत नव्हता. दिवसेंदिवस विचित्र भास व्हायला सुरुवात झाली. एकटं असल्यावर कोणीतरी चोरट्या नजरेने आपल्याकडे पाहतंय. रात्री खोलीत झोपल्यावर बंद डोळ्याआड कानावर हळूच खसखसत्या खवखवत्या स्वरात हसण्याचा किन्नरी आवाज येतोय. कितीतरी वेळा दचकून ते झोपेतून जागे व्हायचे. रात्री अपरात्री खोलीबाहेर दरवाजाच्या खालच्या फटीतून कोणाची तरी सावली डावीकडून उजवीकडे फेऱ्या मारताना दिसली. दरवाजा उघडून पाहिल्यावर मात्र समोर कोणीच नसायचं. त्यासहित एक विलक्षण गोष्ट अशी का सुशांतरावांच्या अंगाखांद्यावर सतत एक ओझं जाणवायचं. ज्या ओझ्याने त्यांचं शरीर दुखायचं. वेदना मिटवण्यासाठी पेनकिलर घेतल्या तरी त्रास थांबत नव्हता. या वेदनेमुळे झोपेचं सुद्धा खोबरं झालं. सुशांतरावांना अपुरी झोप मिळत असल्याने त्यांचा स्वभाव दिवसेंदिवस चिडचिडा झाला. डोळ्याभोवती काळी वर्तुळं जमा झाली. असं वाटत होतं का अवतीभोवतीचं रक्त मरून सुकलंय. रेवतीचा सोन्याचा संसार पार मोडकळीस आला. रेवती जरासं काही सुशांतला म्हणाल्या का ते तिच्या अंगावर खेकसायचे, चिडचिड करायचे. वेळप्रसंगी तर शिव्या देऊन हाणामारीसुद्धा करायचे. त्यांचा हा स्वभाव रेवतीला अपरिचित होता. शेवटी एकदा तर हद्दच झाली. सुशांत दारू पिऊन झिंगत घरी आले. शरीरात होणाऱ्या वेदना, पाठीवरचं ओझं या सगळ्या त्रासाने ते दारूच्या आहारी गेले. रोजच दारू पिऊन घरी येऊ लागले. एक दिवस रेवतीबाईंनी त्यांना दारू का पिता, कंपनीत काही टेन्शन आहे का असं विचारलं तर सुशांतरावांनी त्यांना भयंकर मारहाण केली. तुझ्या बापाच्या पैशाची पितो का? माझ्या स्वतःच्या पैशाची पितो आणि रोज पिणार असं म्हणत रेवतीला धक्का देत ते जिन्यावरून चालत निघून गेले. रेवती ढसाढसा रडू लागली. न जाणो देव आपली कसली परीक्षा बघतोय असं त्या मनोमन म्हणाल्या. दिवसांवर दिवस जात होते. रेवतीचा संसार त्या शक्तीने पार मोडून टाकला. आता वेळ झाली होती बदल्याची. होय, बदल्याची. या अमानवीय शक्तीबद्दल सांगायचं तर प्रथम ह्या सावजाशी पूर्णपणे मन भरोस्तोवर खेळतात आणि मन भरलं का त्या सावजाचा मृत्यू अटळ आहे. कारण या कनिष्ठ शक्ती नियमानुसार सावजाला असंच सोडत नाही. शेवटी विधिलिखित मृत्यूनेच होतं. तो दिवस होता 21 जून
1999. जूनचा पावसाळा सुरू होता. रात्रीचा भयान अंधार पसरला होता. त्यात पावसाच्या काळ्या ढगांनी चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर येण्यापासून पूर्णपणे अडवला होता. अशा रात्रीच्या घनघोर अंधारात सुशांत आपलं कंपनीतलं काम संपवून प्रथम एका बारमध्ये गेले. दारू पिऊन झिंगल्यानंतर 4 चाकीतून घरी यायला निघाले. पावसाचा महिना असल्याने रस्ता निसरडा ओला झाला होता. काळ्याशा रस्त्यावर कुठे कुठे खड्डे पडले होते. त्यात तपकिरी रंगाचं घाणेरडं पाणी साचलं होतं. गाडी वेगानं आपला सुनसान रस्ता कापत होती. जुना काळ असल्याने फक्त श्रीमंताकडे गाड्या असायच्या, ज्या कारणाने रात्र झाली का रस्ते ओस पडायचे. मानवाचा अंश देखील क्वचित दिसायचा. अशा वेळी रात्रीचे दारू पिऊन सुशांत गाडी चालवत होते. लगाम सुटलेल्या घोड्यासारखी गाडी धावत होती. सुशांतचं स्टेअरिंगवर लक्ष होतं. तेवढ्यात नशेने लाल झालेल्या डोळ्यांना रस्त्याच्या एका बाजूला एक लहान मुलाच्या वयाचा 2 फूट उंचीचा आकार, सर्व शरीर पांढरं आणि खांद्यावर एक जानवं दिसू लागलं. कमरेखाली धोती होती, डोक्याची मुंज केलेली आणि भोवऱ्याच्या जागी काळी शेंडी वळवळ करत होती. तो आकार पाठमोऱ्या अवस्थेत रस्त्याच्या एका बाजूला पुतळ्यासारखा शांत उभा होता. गाडी त्या आकारापासून काही मीटर दूर होती. वेगानं रस्ता कापत पुढे निघाली. सुशांतरावांचं लक्ष त्या 2 फूट आकृतीवर पडलं. ते ध्यान जणू सुशांतरावांची गाडी जवळ येण्याची वाट पाहत असावं. कारण जशी गाडी अंतर कापून जवळ आली तसं ते 2 फुटाचं ध्यान हालचाल करत थेट रस्त्याच्या मधोमध येऊन ठेपलं. आता तो सरळ उभा होता. तो प्रेताळ पांढरा चेहरा, निळसर कचागड्याचे बाहुलीसारखे डोळे जे अंधारात चकाकले आणि तो आसुरी हास्याने विचकलेला जबडा. ते ध्यान दात विचकत सुशांतरावांकडे पाहत हसलं. अचानक घडलेल्या या कृतीने मती चक्रावून टाकली आणि सुशांतरावांच्या मेंदूवर हवी झालेली नशा खाडकन उतरली. बसल्या जागीच पाठीवरून कोणीतरी बर्फाचा थंडगार खडा फिरवावा आणि सर्व शरीर शहारून उठावं अशी गत झाली. ते ध्यान पाहताच सुशांतरावांच्या देहातली आत्मा ठणाणून उठली. हृदयाचा अक्षरशः चुरडा झाला. हातापायांना मुंग्या आल्या. समोर काय उभंय हे समजायलाच मार्ग नाही. त्यांनी वर्षोनवर्ष कमावलेल्या ज्ञानाचा पगडा क्षणार्धात गळून पडला. तोंडाचा आ वासला गेला. चेहऱ्यावर भीतीने काटा आला आणि शेवटी गाडीचा वेग अपेक्षेपेक्षा जास्त गतीने वाढला. ती 4 चाकी गाडी पाण्यातून हात अलगद आरपार व्हावा तशी मुंजाच्या देहातून सरकन आरपार होत पुढे निघून गेली आणि पुढच्या क्षणाला गाडीचं स्टेअरिंग आपोआप डाव्या बाजूला वळालं. समोर असलेल्या एका झाडावर जाऊन ती गाडी धाडकन आदळली. इकडे रेवतीबाई मंगळसूत्राशी चाळा करत अपेक्षेपेक्षा जास्त वेळ झाल्याने सुशांतरावांची कामावरून परत येण्याची वाट पाहत होती. राहून राहून मनात वाईट विचार येत होते. शत्रूही विचार करणार नाही एवढा वाईट विचार कधी कधी माणसाचं मन आपल्याच माणसांविषयी करतं. अशीच अवस्था रेवतीची झाली होती. न जाणो का पण तिच्या डोळ्यासमोर राहून राहून नवऱ्याचं तिरडीवर झोपलेलं मयत दिसत होतं. तोच हॉलच्या बंद दरवाजावर थाप पडली आणि ओळखीचा आवाज ऐकू आला. रेवती, दार उघड, मी मीना. रेवतीने दरवाजा उघडला. समोर तिची जाऊ म्हणजे मीना उभी होती. मीनाच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे चिंताग्रस्त भाव दिसत होते. शेवटी मीना म्हणाली, रेवती,
सुशांतरावांचा ॲक्सिडेंट झाला आहे, हॉस्पिटलमध्ये आहेत, ICUमध्ये ॲडमिट केलं आहे, बाबा आणि हे हॉस्पिटलमध्ये गेलेत. या शब्दांचा घाव रेवतीला झेपला नाही. 5 सेकंदासाठी डोळ्यासमोर अंधुकपणा आला. डोकं कसं जड झालं, डोळे गरगरायला लागले. पण नवऱ्याच्या काळजीने तिने स्वतःला सावरलं. ही वेळ धीराची होती. घाबरून थोडीच चालणार. बंगल्याला टाळा घालत दोघी गावात पोहोचल्या आणि गावातील कोणाची तरी रिक्षा करून दोघीही हॉस्पिटलमध्ये आल्या. ICUमध्ये जखमा साफ करून सुशांतरावांचं शरीर पडलं होतं. त्यात प्राण होते की नाही हे समजणं फारच कठीण. बाजूला चालू असलेल्या मॉनिटरमुळे पेशंट जिवंत असल्याचं चिन्ह दिसत होतं. ICUच्या काचेच्या दरवाजातून रेवती आत पाहत होत्या. कालपर्यंत सुखाचा सुरू असलेला संसार हा म्हणता तुटला. न जाणो त्यांच्या या सुखद संसाराला कोणाची नजर लागली. सकाळी चांगला तंदुरुस्त असलेला आपला नवरा आता मृत्यूच्या सीमेवर येऊन ठेपलाय. या विचाराने साडीचा पदर तोंडात कोंबून रेवती ढसाढसा रडू लागली. तोच तिच्या खांद्यावर एक हात पडला. रेवतीने मागे पाहिले. तिचे सासरे रामोनाथराव उभे होते. त्यांनी रेवतीला धीर ठेव, रडू नकोस, सगळं ठीक होईल असं सांगितलं. आणि त्यापुढे रामोनाथरावांनी विचारलं, रेवती, डॉक्टर म्हणतायत सुशांत दारू पिऊन गाडी चालवत होता. पण सुशांत दारू कधीपासून प्यायला लागला? त्याला तर कसलंच व्यसन नव्हतं. रामोनाथरावांच्या या वाक्यावर रेवतीने रडत रडत त्या दिवशी भुंकणारी कुत्री इथपासून सुशांतराव पिंपळाच्या झाडाखाली गेले आणि मग पहाटे आपल्याला काय स्वप्न पडलं, त्यानंतर सुशांतरावांच्या वागण्यात होणारा बदल सर्व काही आपल्या सासऱ्यांना सांगितला. त्यावर त्यांची प्रतिक्रिया नक्कीच फार विचलित करणारी होती. म्हणजे हा सर्व नक्कीच त्या मुंजाचा कोप आहे. उच्च शिक्षित मुलं तुम्ही, माझं न ऐकून घेता तिथं घर बांधलं. आता पाहिलंत ना काय घडलं ते? रामोनाथराव हताशपणे म्हणाले. त्यावर रेवतीबाईंनी रडत या समस्येवर काहीतरी उपाय काढा असं सांगितलं. रामोनाथरावांचं सुद्धा बापाचं काळीज, लेकाची ही अवस्था त्यांना पाहावत नव्हती. शेवटी 3-4 दिवस असेच निघून गेले. परंतु या दिवसांमध्ये रामोनाथरावांनी आपल्या ओळखीच्या काही माणसांकडून या समस्येवर तोडगा शोधला आणि तो म्हणजे जगदंबा देवी संस्थान, देऊळगाव येथील पुजारी. रामोनाथरावांच्या परिवारावर बेतलेली परिस्थिती पाहता ते पुजारी स्वतः दवाखान्यात आले. रामोनाथरावांनी डॉक्टरांशी बोलून त्यांना ICUमध्ये 5 मिनिटासाठी प्रवेश मिळवून दिला. बाबांनी 5 मिनिटं ICUमध्ये असलेल्या सुशांतचं बारीक निरीक्षण केलं. त्याच्या हाताचा तळवा पाहिला, डोळ्याच्या पापण्या उघडून पाहिल्या आणि जेव्हा ते बाहेर आले तेव्हा मात्र त्यांचा चेहरा फारच गंभीर, चिंताग्रस्त झाला होता. काय झालं बाबा, माझे हे ठीक होतील ना? रेवती आशेच्या नजरेने बाबांकडे पाहत होती. तोच बाबा गंभीर स्वरात म्हणाले, समस्या फार कठीण आहे. तुझ्या नवऱ्याच्या कृत्याने मुंजासारख्या कनिष्ठ देवतेचा घोर अपमान झालाय. त्या कृत्याने मुंजा तुझ्या नवऱ्यावर कोपलाय. गेल्या काही महिन्यात तुझ्या संसारात जेवढ्या काही वाईट घटना घडल्या त्या सर्व या कनिष्ठ देवतेमुळे घडल्या. रामोनाथरावांच्या सांगण्यानुसार हा मुंजा खूप जुना आहे, ज्या कारणाने त्याची शक्ती मर्यादा असीम आहे. बाळ, या मुंजाने तुझ्या नवऱ्याच्या आयुष्याची पार उधळण केली. त्याने तुझ्या नवऱ्याला फार छळून टाकलंय आणि 4 दिवसा अगोदर त्या शक्तीने तुझ्या नवऱ्याचा अपघात घडवून आणला आहे. पण अपघातातून वाचूनसुद्धा तुझ्या नवऱ्याच्या नशिबात मृत्यू लिहिलाय. कारण आत्ताच
मी तुझ्या नवऱ्याला पाहिलंय. त्याच्या डोक्यावर यमाची सावली फिरते. त्यातून तो जरी वाचला तरी मुंजा काही त्याला सोडत नाही. खरं पाहता एक वेळ मी तुझ्या नवऱ्याला मुंजाच्या कोपापासून वाचवू शकतो, पण यमाची सावली रोखणं माझ्या हाती नाही. त्या बाबांचे हे वाक्य ऐकून रेवतीनं आपलं सर्व शरीर बाबांच्या पायावर सोडून दिलं. साडीचा पदर पसरवत मनाने विनंती केली, बाबा, नाही म्हणू नका. माझ्या कुंकवाला वाचवण्यासाठी मी हवं ते करायला तयार आहे. तुम्ही मार्ग सांगा. रेवतीची ही करुण स्वरातली विनवणी ऐकून बाबांचं मन गहिवरलं. ठीक आहे, तू जर म्हणतेस तर एक मार्ग सांगतो आणि दुसरा मी निस्तरतो. येत्या 2-3 दिवसांवर वटपौर्णिमा आली आहे. या पौर्णिमेला सुशांतच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला बरोबर महिना पूर्ण होईल. आणि याच पौर्णिमेला जसे सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमापासून आणले, तसेच तुलाही तुझ्या नवऱ्याचे प्राण वाचवावे लागतील. त्यासाठी तुला उद्यापासून 3 दिवस कडक उपवास करावा लागेल. 3ऱ्या दिवशी वटदेवतेला तुझ्या नवऱ्याच्या आयुष्याची दोरी बांध आणि हे 3 दिवस न चुकता अखंड आई जगदंबा माता तुळजाभवानीचं नामस्मरण कर. ती जगज्जननी नक्की तुझ्या नवऱ्यावरची काळी छाया दूर करेल आणि त्याच रात्री मी मुंजा कोप शांतिविधी करेल. बाबांनी मार्ग सांगितला होता. आता कृतीची वेळ होती. 2ऱ्या दिवशी 26 जून 1999 या तारखेपासून रेवतींनी अगदी कडक उपवास केला. पाण्यालाही वज्र केलं. दिवसाच्या 24 तास त्या जगदंबा देवीचं मंत्रपठण करत घालवायच्या. नवऱ्याच्या प्रेमापोटी तोंडातून सतत आईचं नाव उच्चारलं जायचं. त्या प्रत्येक मंत्रासरशी रेवतीच्या आत पोटात अन्नाचा कण नसताना एक वेगळीच ऊर्जा संचारली जात होती. शेवटी तो दिवस उजाडला. 28 जून 1999 वटपौर्णिमा. गावातल्या एका वडाच्या झाडाभोवती पांढऱ्या सुताची नवऱ्याची जीवन दोर बांधून रेवतीने वडाला फेऱ्या घातल्या. वडदेवतेला दोन्ही हात जोडून आपल्या नवऱ्यावरचं संकट दूर करण्याची विनवणी केली. आणि त्याच रात्री ठीक 11:30 वाजता रामोनाथ आणि ते बाबा सुशांतच्या नव्या घराजवळ आले. अंगणातच उभे राहिले, घरात शिरले नाहीत. रामोनाथरावांना बाबांनी अंगणात उभं राहायला सांगितलं आणि बाबा चालत त्या पिंपळापाशी आले. रात्रीच्या वेळेस त्या पिंपळाखाली उभं राहणं तसं धोक्याचं होतं. त्या झाडाची ती भली मोठी छाया अंगावर झेपावते की काय असा भास होत होता. बाबांनी त्या पिंपळाच्या खाली पडलेली 3 पानं उचलली आणि ती घेऊन परत जायला निघणार, तोच मागून किन्नरी स्वरातला एक आवाज आला, ए कशाला मध्ये कडमडतोस रे भटा? मी त्याला फक्त इथून चोरून पाहिलं होतं आणि तो येडा स्वतः इथे धावत आला आणि माझी वर्षभराची ही जागा, माझं घर घाण करून गेला. त्या हरामखोराला मी असाच सोडत नाही. त्याच्या आयुष्याची राख रांगोळी करीन, नायनाट करेन. बाबांनी मागे वळून पाहिलं तसा त्यांना 2 फूट उंचीचा मुंजा दिसला. त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा संताप उफाळून आला होता. बाबांना ठाऊक होतं मुंजाची शक्ती जास्त असते, याच्यासोबत लढा देणं मूर्खपणाचं ठरेल. म्हणून त्यांनी लाघवी स्वरात विनंती केली, हे मुंजोबा, आपण कनिष्ठ देवता आहात, महाशक्तिशाली आहात, कृपा करून असं कोपू नका. तो मानव नास्तिक असून त्याला तुमच्या अस्तित्वाची जाण नव्हती. त्याच्याकडून झालेल्या चुकीच्या कर्माची फळं तो भोगत आहे. हे मुंजोबा, आपण कनिष्ठ शक्तीचे देवता आहात, कृपा करून कोप थांबवा. हे पहा,
मी तुम्हाला शब्द देतो, ज्या दिवशी सुशांतला बरं वाटेल त्याच दिवशी मी त्याला इथे आणून इथे तुमच्या घराखाली नाक घासून उठाबशा काढून तुमची 10 वेळा माफी मागायला लावीन, असं म्हणत बाबांनी हात जोडले. त्यावर त्या कनिष्ठ शक्तीने फक्त हां असा हुंकार भरला आणि पांढऱ्या धुळीकणासहित ते जागेवरून गायब झालं. बाबा सुशांतरावांच्या बंगल्यापाशी आले. काही वेळ अगोदर घडलेली हकीकत रामोनाथरावांना सांगितली आणि मग बंगल्यातल्या देवघरात आले. सोबत आणलेली पिंपळाची 3 पानं आई जगदंबेच्या तसबिरीसमोर ठेवली. मांडी घालून तिथेच बसले. तब्बल 1.5 तास त्यांच्या तोंडून काही संस्कृत शब्दांचे उच्चार होत होते. त्या सरशी ती 3 पाने तांबड्या रंगाने उजळून निघाली. शेवटी केव्हा तरी पहाटे 4 वाजता विधी संपन्न झाला. रामोनाथराव, मी मुंजा शांत केलाय, संकट टळलं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सुशांतला जसे बरे वाटेल तसे त्याला त्या पिंपळाखाली जाऊन नाक घासून उठाबशा काढत 10 वेळा मुंजाची माफी मागायला लावा. हा धागा सुशांतरावांच्या हाताला बांधूनच ठेवा, असं म्हणत जगदंबा मातेचा मंत्र म्हणत शक्तीने जागृत केलेला एक लाल पिवळा गोंडा त्यांनी रामोनाथरावांकडे दिला. रामोनाथरावांनी बाबांना दोन्ही हात जोडून होकारार्थी मान हलवली. त्यांच्यासाठी रिक्षा बोलवली. बाबा निघून गेले. 3 आठवड्यानंतर सुशांतरावांना हॉस्पिटलमध्ये बरं वाटू लागलं. डिस्चार्ज मिळाला. त्यांच्या डोक्यावर फिरणारी यमाची सावली नाहीशी झाली. अपघाताच्या रात्री जे काही घडलं ते अभद्र होतं. ते डोळ्यासमोरून जाणं कठीण होतं. पण या घटनेने त्यांच्या मनावर फार मोठा बदल झाला. त्यांचं मन आता नास्तिक राहिलं नाही. ते बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आले आणि कसलेही आडेवेडे न घेता नाक घासून उठाबशा काढत 10 वेळ पूर्ण साफ मनाने, हे मुंजोबा, माझ्याकडून अजाणतेपणी जे काही पाप घडलं त्यामुळे मला क्षमा कर. पुन्हा माझ्याकडून अशी कोणतीच चूक होणार नाही, असं म्हणत माफी मागितली. सुशांतरावांचं व्यसन, अंगावर जाणवणारा असहनीय भार, कानांना ऐकू येणारे आवाज, आता सर्व काही थांबलं. कारण आई जगदंबेच्या कृपेने मुंजा शांत झाला. पुढे रेवती आणि सुशांत त्याच बंगल्यात राहिले, पण त्यांना पुन्हा कधीही त्या मुंजाचा त्रास झाला नाही. राहिलेलं आयुष्य सुखाने निघालं. पण जो काही 3-4 महिन्याचा दृष्टचक्राचा अनुभव त्यांनी अनुभवला तो मात्र हृदय पिळवटून टाकणारा होता. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.